एकीकडे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दम दिलेला होता, दुसरीकडे आता शरद पवार गटाच्या 2 नेत्यांवर हल्लाबोल केलेला आहे। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर अजित पवारांनी हल्लाबोल केलाय। निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे संघर्ष यात्रा आणि पदयात्रा सुस्त आहेत असा निशाणा अजित पवारांनी लगावलाय। 1.5 वर्षांआधी अमोल कोल्हे राजीनामा देण्यासाठी आल्याची आठवणही अजित पवार यांनी आवर्जून सांगितली आहे। तसंच अमोल कोल्हे यांना खासगीत समोरासमोर बोलवा असं आव्हानही दिलंय। एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर। आता त्यांचं चाललेलं अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये साही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते। त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता ह्यांना आता उत्साह आला। निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक पदयात्रा विदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे। पदयात्रा काढा, मी पण सगळ्यात साही तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलं।